स्वामी समर्थ. उद्या 8 फेब्रुवारी 2025 उद्या एकादशी. एकादशीला आपण नेहमी लक्ष्मीनारायणची पूजा भरपूर करत असतो. उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे. त्याने काय होईल, घरात भरभराट राहील, सुखशांती राहील. तो आपली जी अडकलेली कामं आहेत ती होत नाही, ती कामंही तुमची होतील, कामं मार्गी लागतील म्हणेन मी. त्यामुळे एक छोटासा उपाय करायचा. काय करायचं, एक पंती घ्यायची, फुलवात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फुलवात घ्यायची, फुलवात ठेवायची, घी टाकायचं आणि ती पंती पेटवायची देवासमोर पेटवाती आणि त्याच्यात 3 वेळा हळद टाकायची. हळद टाकताना 2 बोटं, हे एक बोट आणि हे बोट, असं हे बोट आणि हळद टाकायची आणि मंत्र म्हणायचा, ओम लक्ष्मी नारायण नमो नमः. अशी 3 वेळा हळद टाकून ओम लक्ष्मी नारायण नमो नमः, ओम लक्ष्मी नारायण नमो नमः असं 3 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि 3 वेळा हळद टाकायची. आणि नंतर ते बोट तुम्हाला डोक्याला इथे हळद लावायची, कपाळाला हळद लावायची आणि तीच गळ्याला तुम्हाला हळद लावायची. तेच त्याची डोकी जी आपल्या बोटाला हळद असेल ती लावा तुम्ही. ते तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी दोन्ही टाईम करा आणि तुमच्या घरात बरकतही राहील, निगेटिव्हिटी दूर होईल, सोबत आपली अडकली कामं होतील, घरात सुखशांती राहील. उपाय करून बघा. तुम्ही संध्याकाळी तुळशीपाशी पण असाच दिवा लावला तरी चालेल. पण तुळशीला हात लावायचा नसतो एकादशी, पण तुळशीचा उपवास असतो, त्यामुळे तिला पाणी वगैरे अर्पण करू नका. फक्त यासोबत दिवा लावा. ही सेवा नक्की करा. तिथे उभं राहूनच, तुळशीसमोर उभं राहूनच 11 वेळा कमीत कमी तरी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा. तुम्हाला नक्की 100% रिझल्ट भेटतील. श्री स्वामी समर्थ.